मराठी कादंबरी रावण राजा राक्षसांचा. नवोदित लेखक शरद तांदळे. भाग पहिला. मी. वर्षाकालातील शेवटचं नक्षत्र सुरू झालं होतं. सकाळपासून सुरू असलेला पाऊस थांबल्यानं कुटीच्या छपरावरचा आवाज कमी होऊन शांत वाटू लागलं. मी आणि कुंभकर्ण कुटीच्या पडवीत उभं राहून पावसाचा अंदाज घेऊ लागलो. वातावरणात गारवा जाणवू लागला. पाऊस कमी झाल्यानं शांत असलेल्या पक्ष्यांचा अचानक होऊ घातलेला किलबिलाट ढगांना आवाहन देऊ लागला. अंधार पडू लागल्यानं वातावरणात अनामिक स्तब्धता आली. काळ्या ढगांची गूढ पळापळ दिसू लागली. कितीही पळालात तरी हवेच्या झुळकीनं तुम्हाला जमिनीवर बरसावंच लागणार. आभाळाकडे बघत मी मनात म्हटलं, आश्रमात सगळीकडं पानाफुलांचा सडा पडला होता. सर्वत्र चिखल झाल्यानं गुडघ्यापर्यंत वाढलेलं गवत कोमेजून गेलं होतं. आश्रमाच्या कुंपणावरील काटेरी फांद्या पावसाच्या तडाख्यानं मृदू झाल्या होत्या. सकाळपासून कुटीत बसून आम्हा सर्वांनाच कंटाळा आला होता. एका जागी बसल्यानं पायाला मुंग्या येत होत्या. पडवीतील कोरड्या जागेत गोगलगाई रेंगत होत्या. चिलटांनी गर्दी करून पडवीवर हक्क निर्माण केला. चिखलानं पाय भरणार हे माहीत असूनही मी आणि कुंभकर्ण पाय मोकळे करण्यासाठी पडवीतून बाहेर पडलो. तोपर्यंत आश्रमातील बरेच जण मुख्य अंगणात आले होते. काही स्त्रिया यज्ञमंडपात साफसफाई करू लागल्या. काही जणी गोठ्यात जळणासाठी जमा केलेली लाकडं आणू लागल्या. आमच्या मागोमाग आई गाईचं दूध काढायला गेली. त्यामुळे गोठ्यातील गाई म्हशीचं हंबरणं सुरू झालं. त्यांच्या आवाजानं वातावरणात प्रसन्नता येऊ लागली. काही जण साठलेल्या पाण्यात दगड ठेवून पुढं चालण्यासाठी वाट करू लागले. कुंभकर्णा, हळूच चाल, पाय घसरून पडशील, असं म्हणेपर्यंत सगळी भावंडं उड्या मारत आश्रमातील मोठ्या अंगणाकडं पळालीही. महोदर, दूषण, महापार्श्व खरं पाण्यात लोळत खेळत एकमेकावर पाणी उडवू लागले. चिखलाचं पाणी चुकवत मी आश्रमाबाहेर फेरफटका मारायला निघालो. शूर्पा, बिभीषण, कुंभकर्ण आणि इतर भावंड खेळ थांबवून माझ्या मागं आली. आश्रमाबाहेर येताच कुंभकर्ण प्रत्येक झाड हलवून त्यावरील पाणी उडवू लागला. हर्षभारित वातावरणात फुलांचा सुगंध दरवळत होता. गवतावर आणि फुलांच्या वेलीवर अनेक रंगीबेरंगी फुलपाखरं उडत होती. मी एकाग्रतेनं त्यांच्या हालचालीचं निरीक्षण करू लागलो. माझी नजर कुंपणाबाहेरील वेलीवर उडणाऱ्या एका मोरपंखी फुलपाखरावर स्थिर झाली. निर्मात्यानं त्या फुलपाखराच्या पंखावर सुरेख रंग भरले होते. त्याच्या सौंदर्याचा त्याला नक्कीच गर्व असणार. ओल्या गवतावर हळुवारपणे पावलं टाकत मी त्याच्याकडे जाऊ लागलो. हिरव्या पानाआड असलेल्या पिवळ्या फुलावर बसलेलं ते फुलपाखरू खूपच सुंदर होतं. वेलीवरील बाकीची फुलपाखरं नजरेसमोर येऊन माझ्या एकाग्रतेचा भंग करू लागली. त्या मोरपंखी फुलपाखराची चपळता बघून ते लवकरच उडेल असं जाणवलं. मी त्याच्या आणखी जवळ गेलो. त्याच्या पायांची हालचाल आता मला स्पष्ट दिसू लागली. मी हात पुढे केला आणि झटकन 2 बोटांच्या चिमटीत ते फुलपाखरू पकडलं. तत्क्षणी सुटका करून घेण्यासाठी त्याची धडपड सुरू झाली. फुलपाखरू हातात येताच
मी आनंदानं कुंभकर्णाला हाक मारली. ते सुंदर फुलपाखरू त्याला हात उंचावून दाखवताच तो धावत माझ्याजवळ आला. त्याच्या मागोमाग इतर भावंडंही उड्या मारत आली. सर्वजण माझ्या हातातील फुलपाखराकडं कुतूहलानं बघू लागले. मला ते फुलपाखरू पाहिजे असं म्हणत शूर्पानं नाटकी रडणं चालू केलं. पण मी ते कुणालाही देण्याच्या मनस्थितीत नव्हतो. तेवढ्यात आईनं हाक मारली, दशग्रीवा. आईच्या आवाजानं फुलपाखरू हातांच्या ओंजळीत बंदिस्त करून मी कुटीकडे पळालो. सगळी भावंडं माझ्या मागं पळत आली. आई, हे बघ किती सुंदर आहे असं म्हणत मी ते फुलपाखरू आईला दाखवलं. तिने फुलपाखराकडून एक कटाक्ष टाकला. मला ते पाहिजे. शूर्पा नाटकी रडत आईकडं बघत म्हणाली, दशग्रीवा, सोड त्या निष्पाप जीवाला. ही उडताना सुंदर दिसतात. आई, राहू दे ना सकाळपर्यंत, मी किंचित नाराजीच्या सुरात म्हटलं. सोडून दे ते फुलपाखरू. क्षणिक आनंदासाठी त्याचा जीव घेशील का? आई आवाज चढवत ओरडली. बरं, येतो सोडून, सर्वांकडं बघत मी म्हटलं. इच्छा नसताना मी फुलपाखरू सोडून देण्यासाठी पळत कुंपणाजवळ आलो. सर्व भावंडं माझ्या मागं पळत आली. त्याला उडताना सगळ्यांना बघायचं होतं. बोटांची पकड सैल करून मी ते फुलपाखरू डाव्या हाताच्या तळव्यावर ठेवलं आणि हळूवार हालचाल करत ते उडालंही. कुंपणाबाहेर जाईपर्यंत आम्ही त्याच्याकडं एकटक बघत उभे राहिलो. खरंच फुलपाखरू मुक्तपणे उडतानाच जास्त सुंदर दिसतात, बिभीषण स्मित हास्य करत म्हणाला. त्यावर सर्वजण मोठ्यानं हसले. मी लटक्या रागानं त्याच्याकडं बघितलं. तो मान खाली घालून हातानं तोंड दाबत हसू लागला. मी लटक्या रागानं त्याच्याकडं बघितलं. तो मान खाली घालून हातानं तोंड दाबत हसू लागला. माझी नजर हाताच्या बोटांकडं गेली. फुलपाखराच्या पंखांचा रंग माझ्या बोटांना लागला होता. पुन्हा रिमझिम सुरू झाली. पावसाच्या काही थेंबामुळे मोरपंखी रंग हातावर पसरू लागला. अचानक पावसाची जोराची सर आली. आम्ही एकमेकांच्या अंगावर गढूळ पाणी उडवत आपापल्या कुटीकडं पळालो. कुटीत जाईपर्यंत आम्ही ओले झालो होतो. आत जाताच आईनं अंग पुसायला वस्त्र दिली. चूल पेटवल्यानं कुटी उबदार झाली होती. माझं डोकं पुसून मी ते वस्त्र कुंभकर्णाला दिलं. सोडलं का फुलपाखरू? खात्री करण्यासाठी आईनं विचारलं. हो आई, त्याचा छानसा मोरपंखी रंग माझ्या हाताला लागला होता. काय फरक पडला असता सकाळपर्यंत ठेवलं असतं तर? उगाच सोडून द्यायला लावलंस. मी काहीसं चिडक्या स्वरात बोललो. दशग्रीवा, बंदिस्त आयुष्याच्या दुःखाची जाणीव झाल्यावर तुला समजेल की मी त्याला का सोडून द्यायला सांगितलं. असं बोलून आई भोजनाची तयारी करू लागली. तिच्या उत्तराकडं दुर्लक्ष करत मी वस्त्र बदलली. ओली झालेली वस्त्र कुटीबाहेर पडवीत वाळायला टाकली. बाहेर गडद अंधार पडला होता. आश्रमातील प्रत्येक कुटीत दिवे लागलेले दिसले. आश्रमावर नजर फिरवून मी कुटीत येऊन बसलो. छपरावर पडणाऱ्या पाण्याचा आवाज कमी जास्त होत होता. चुलीवर शिजणाऱ्या भाताच्या सुवासानं भूक वाढू लागली. कोपऱ्यातील दिव्यांगाचा मंद प्रकाशात बसून आम्ही भोजनासाठी बोलवण्याची वाट बघू लागलो. उद्या नदीवर जाऊन खेकडे पकडून आणू
मी कुंभकर्णाकडं बघत म्हटलं. उद्या नको, नदीला पूर आला असेल असं म्हणून आईनं भोजनासाठी खुणावलं. तिच्या नकारानं मी नाराज झालो. कुंभकर्ण माझ्याकडे बघून तोंड वाकडं करत हसला. आम्ही चुलीजवळ जाऊन मांडी घालून बसलो. आईनं पात्रात भात वाढला. कुंभकर्ण आणि बिभीषणानं डोळे मिटून अन्नपूर्णा देवीचा मंत्र म्हणण्यास सुरुवात केली. मंत्र पूर्ण होई